मध्ये बऱ्यापैकी काम केलं जातंय, परंतु दुधाचं उत्पादन, गाई म्हशींचं पालन करणे आणि त्यातनं दुधाचं उत्पादन करणे यामध्ये आपल्या भागामध्ये उत्पादन कमी आहे, गरजेपेक्षा कमी आहे. एक अमृतधारा नावाची डेअरी आपल्या MIDC मध्ये आहे, जिथे दुधाची उत्पादनं तयार होतात, परंतु त्यांना लागणारं दूध आपल्या भागात मिळत नाही. त्यांना जळगाव, खानदेश, कधी अहमदनगर, कधी भंडारा इकडनं टँकरने बोलवावं लागतं. गुजरात मधली अमूल नावाची संस्था आहे, सहकारी संस्था आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज टीव्हीवर बघितली असेल अमूलच्या उत्पादनांची. प्रचंड मोठी संस्था आहे दुधाच्या क्षेत्रात काम करणारी, आणि तिथे दूध पुरवठा करणाऱ्या बहुतांश महिला सभासद आहेत. त्या संस्थेच्या सहकारी संस्था आहे. 36 लाख महिला आहेत ज्या दुधाचं उत्पादन करतात आणि अमूलला दूध पुरवठा करतात. त्या भरोशावर अमूल इतकी मोठी संस्था झाली की त्या संस्थेचा अॅन्युअल टर्नओव्हर 1 लाख कोटी, किती? 1 लाख कोटी रुपये वर्षाला टर्नओव्हर आहे अमूलचा. आणि अमूलला दूध पुरवणाऱ्या कोण आहेत? तो बहुतांश सभासद ह्या महिला आहेत. म्हणजे तुम्हा महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे, तुम्ही प्रचंड काम करू शकता. एक दुधाचं क्षेत्र जर घेतलं तर यामध्ये तुम्हाला जे काही ट्रेनिंग लागेल, लकीली आपल्या पुसदमध्ये कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी आणि आपले PO साहेब, मेटकर साहेब, त्यांच्यासोबत उपस्थित रॉटरी क्लबचे अध्यक्ष ठाकूर साहेब आणि नाबार्डमधून आलेले आपले इंगळे साहेब आणि राठोड साहेब, आणि त्याच्यासोबत महावीर या महिला बचत गटाचे सगळे बचत गटाचे अध्यक्ष सूर्यवंशी ताई आणि माझा जीवाची मैत्रीण अश्विनी पुरवडकर ताई, आणि माझ्या समोर बसलेली सगळी माता भगिनी आणि माझी मैत्रीण, सगळ्यांना मी माझा नमस्कार करते. सगळ्यांना या आजची वार्षिक बैठकासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा देते. ज्या ज्या महिला, ज्या ज्या बचत गटाला आज इथे त्यांचा चेक वितरण झाला आणि त्यांच्या बचत गटाच्या खूप चांगल्या कामांना प्रोत्साहन मिळालं, त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा, अभिनंदन करते. माझा आधी जेव्हा इंगळे साहेबांनी नाबार्ड मधून आपल्याला कसं पद्धतीने काय पद्धतीने आपल्याला फंड भेटू शकते आणि काय प्रकारे आपण आपल्या या फंड मधून कसं आपल्या बचत गटाला आपल्याला स्वतःला सक्षमीकरण करू शकते त्याच्या मार्गदर्शन दिला. त्याच्यानंतर PO मेटकर साहेबांनी, जसं मंत्री महोदय इंद्रनील नाईक साहेबांच्या सूचना आहे, मला पण आहे आणि PO ऑफिसमध्ये मेटकर साहेबांचा पण आहे. मंत्री महोदय साहेब आपल्या आदिवासी विभागाचे पण मंत्री आहे, त्यांच्याकडे 6 खाते आहेत. आणि जेव्हा मंत्री साहेबांना या आदिवासी विभागाच्या मंत्रीपद मिळाला तेव्हा साहेबांनी, मेटकर साहेबांच्या सीझन आहे शेतामधलं, आणि सगळ्या महिलांना कधी मी 500 रुपये रोज कमवू हे जिद्द या ठिकाणी दिसते आहे. पण असं असताना सुद्धा ह्या संपूर्ण काम टाकून इथपर्यंत या सीझन मध्ये महिला येणे म्हणजे हे यांनी स्वतःच्या मनासारखं आनंददायी जीवन जगण्यासाठी स्वतःसाठी हा इथेपर्यंत येत आहे हे सिद्ध होते आहे. सगळ्यात आधी तर आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय ॲडव्होकेट मोहिनीताई नाईक, अध्यक्ष नाईक फाउंडेशनच्या त्या अध्यक्षपूर्वीपासून होत्या, पण आज संपूर्ण पुसदचं नगराध्यक्ष म्हणून पद त्यांनी स्वीकारलेलं आहे. आणि त्या मला असं मी ताईला कालच म्हटलं, ताई आता आम्हाला तुम्ही देवाच्या रूपामध्ये बघायला मिळत आहे, दर्शनच होत नाही, कारण स्वतःला त्या कार्यामध्ये वाहून ताईंनी या ठिकाणी घेतलेलं आहे. विकासाच्या कार्यामध्ये सतत त्या फिरत असतात, सतत जाणीव करून घेत असतात की काय अडचणी आहेत. तर एवढ्या याच्यामध्ये आज ताईंना अडचणी असताना सुद्धा संपूर्ण वेळ ताईंनी या ठिकाणी